नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। बीडमधून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। खंडणी आणि अपहरण प्रकरणामध्ये कराडचं नाव समोर आलं होतं आणि या प्रकरणामध्ये आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती आता समोर येते। तपास अत्यंत वेगाने सुरू झालेला आहे आणि या संदर्भात आता फिंगरप्रिंट्स जुळल्याची माहिती समोर येत असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आता सीआयडीच्या 9 पथकांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सरपंच हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। सीआयडीचा तपास सुद्धा अत्यंत वेगात सुरू झाला असून आता वाल्मिक कराड स्वतः आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर येते। शक्यता तशी आहे। या आंतरराज्यातल्या महत्त्वाच्या सर्व बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदाण्यांच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प आहे। या समस्येमुळे खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली आहे। खानदेशात केळी दरामध्ये घसरण सुरूच आहे। किमान दर 800 आणि कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटल असा आहे। केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आलंय। नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू झालेली आहे। देशातील बाजारांमध्ये सध्या तुरीला 7500 ते 8000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। रबी हंगामात पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे। त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वाधिक आहे। अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होतीये। सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आलेली आहे। हवामान बदलामुळे हातातोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया जाते। द्राक्ष घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते। त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी आता फवारण्या करू लागलेत। खानदेशात ऊस तोडणीला सुरुवात झालेली आहे, मात्र अचानक पाऊस आल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे शेतात वापसा नसल्यामुळे ऊस तोडणी रखडणार आहे। रायगड जिल्ह्यात पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत। जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी आहे। अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात न आल्याने पोपटीमध्ये पुणेरी वालांचा उपयोग केला जातोय। सांगलीतील रबी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकांचं संरक्षण केलेले। यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येते। याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली। त्यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालावरून समोर आलंय। मुंबईवर घसरलेली धुक्याची चादर आणखीन 2 दिवस राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर धुके कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेचा स्तर देखील खालावलाय।
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोड येथे आठवडे बाजार भरतो। या बाजारामध्ये पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणाहून शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी आणतात। मात्र बाजारामध्ये मातीमोल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। परिणामी भाजीपाल्यांचा रस्त्यावर चिखल झालाय। तर आता या बातम्यांनंतर बातमी आहे अंगणवाडी सेविकांसंदर्भात। अंगणवाडी सेविकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणार आहे। अनेक दिवस अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढवण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि आता वर्षाअखेर आणि नवीन वर्षामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यांचा मानधनाचा मार्ग आता मोकळा झालाय। तर नववर्षामध्ये अंगणवाडी सेविकांना आता चांगलं मानधन मिळणार अशी अपेक्षा वर्तवू शकतो आपण। यानंतर आणखी राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून। रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झाला असून समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल झालेत। लॉजिंग बरोबर सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल्स आणि खानावळींमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळते। पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुण्यामध्ये 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ एनालायझर हे मशीनची मदत घेतली जाणार आहे। शनिवार रविवार सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीचे प्रवास आता सुरू झालेत। दरम्यान या प्रवासामध्ये त्यांचे हाल होत आहेत। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्याने आता भर मात्र एसटी वाहतुकीवर पडलाय। नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आलेत। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडली आहे। थर्टी फर्स्टला सुटी नसल्याने नोकरदारांनी शनिवार रविवारच्या सुटीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती। माथेरान, अलिबाग, काशीद, दिवेआगार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाले। तर 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहील असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे। सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये जतच्या यल्लमा देवी यात्रेची सांगता झाली। या यात्रेमध्ये जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल झालेली आहे। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जतमध्ये हजेरी लावली। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली। भाविकांसाठी ट्रस्टने आजपासून 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। तर या काळामध्ये घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची वाहने थेट मंदिरापर्यंत येण्याची सवलत मिळालेली आहे। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक पोहोचले। समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शनाचा योग साधत भाविकांनी गर्दी केली असून स्थानिकांना चांगला रोजगार इथे निर्माण झालाय। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होते। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन भेटावं यासाठी मंदिर संस्थानाने 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला। सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचे पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक मोठ्या संख्येने रथावर लाखो रुपये अर्पण केल्यानंतर हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात।
माऊलींची ज्या पद्धतीनं सभा नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो भाविक या यात्रेमध्ये येत असून कुत्रे, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेमध्ये बाजार भरतो। 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीने विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता। अखेर 29 डिसेंबर पासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत। कर्जत तालुक्यातील चारफाटा ते श्रीराम पूल या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले, त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। संबंधित MRDC प्रशासनाकडे या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्यात आलेलं नाही, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय। रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिकच गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे। पुणे मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत नवी अपडेट आता समोर आली। मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल अशी माहिती MSRDCने दिलेली आहे। या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नाव देण्यात येईल। हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेमुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागलाय। शहरामध्ये ठिकठिकाणी धुरकट वातावरण असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतात। वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिकेने आता कठोर पावलं उचलावीत अशी आणि कारवाई सुरू केलेली आहे। वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळणार आहे। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सुरू झालंय। पालिका आयुक्त संजय काटकरांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत। शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय। सतीश प्रधान हे ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यानंतर महापालिकेचे पहिले महापौरही होते। प्रधान यांचं निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे। उद्या सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा पुतळा साकारलाय। 125 वर्षांपासून वाघ कुटुंबियांच्या स्टुडिओमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भेट्या दिल्या आहेत। त्यानंतर प्रत्यक्ष बघून त्यांचे पुतळे त्याच ठिकाणी आता साकारण्यात आलेले आहेत। जळगावच्या कुर्हे पानाचे गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाहीये। ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली। माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्यासह 1986-87च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरो यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट दिले आहेत। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस आता सज्ज झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे। तसंच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन आता करता येणार आहे।
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळाले। जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र होते। त्या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन, साहित्य आणि अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या। अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर येतात। त्यावेळेस अमिताभ बच्चन यांना बघण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत ही विषबाधा झाल्याची माहिती मिळते। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तर या बातम्यांनंतर आता एक मोठी बातमी येते मनालीमधून। मनालीमध्ये एका मुंबईकर महिलेचा मृत्यू झालेला आहे। मुंबईकर महिला ही मनालीमधून परतत असताना अपघाती मृत्यू झालाय। 31च्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर महिला मनालीमध्ये गेली होती, मात्र तिथून परतत असताना मंडीतल्या घाट रस्त्यामध्ये मोठी दरड तिच्या कारवर कोसळली, ज्यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। या महिलेसोबत कारमध्ये असलेले 2 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। 9 वर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या महिलेवर काळानं घाला घातलेला आहे आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय। बदकिस्मतीसान गव्हर्नमेंट अख्त नफर आम at least यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारामध्ये चटई कंपनीला आग लागलेली आहे। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशमक दलाकडून आग आटोक्यात आणली आली। हाजी परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमधील दुकानाला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली। दरम्यान जीवितहानी नसून दुकानाचं मोठं नुकसान झालं। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला आग लागली आहे। UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग लागली। कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली। सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरनं सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळला। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।